किती बी घरामध्ये रोज पंचपक्वान्न करू द्या बघा, तोंडाला चव नसली ना खावंच वाटत नाही. मग असं काहीतरी करावं लागतंय. तर की नाही काय घेतलं, खलबत्ता दगडाचा काढला. लई दिवस झालं काढलाच नव्हता. मग त्याला चांगला घासून धुवून घेतला. त्याच्यामध्ये 2 कांदे कच्चा शेंगदाणे घालून चांगलं ठचठच ठेचून घेतलं. जिरे, लसूण, नंतर जरासं चिंचेचं बुटूक घातलं बघा आणि भरपूर कोथिंबीर, थोडं रंगाचं तिखट, थोडं चवीचं तिखट म्हणजे तिखट असलेलं ती घालून खलबत्त्यामध्येच कुटून घेतलं. आणि नंतर शेवटी घातलं बघा मीठ सुरुवातीला घातलं का नाही की जरा लगे पाणी सुटतंय म्हणताना मग शेवटी घातलं मीठ आणि चांगलं ते कुटून घेतलं. आता मिक्सरला हीच लावलं का नाही तर त्याची चव तेवढी चांगली येत नाही जेवढी खलबत्त्यामध्ये कुटल्याची येते. तेल गरम करून घेतलं बघा आणि त्याच्यात घातली मोहरी आणि हिंग. अशी चुरचुरीत फोडणी त्या चटणीवर घातली. असा खमंग वास आला. एकदम भारी चटणी झाली. तुम्ही बी करा बघा आणि जाता जाता एक लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब बी सोडू नका करायचं.